खूप सारे विटॅमिन्स असणारा, कॅल्शियम असणारा, तुमच्या लहान मुलांच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर करणारा असा हा पदार्थ कोणता आहे, कसा बनवायचा व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहे. झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये होणारी आहे. हेल्दी तर खूप आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. आवडल्यास नक्की लाईक करा. आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आज मी बनवणार आहे बाजरीच्या पिठापासून एक तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी मी एक छोटी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, एक छोटं गाजर घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या ॲड केल्या तरी चालतील, काही हरकत नाही आहे. तर हे गाजर मी साल काढून अर्धं गाजर बारीक किसून घेणार आहे. आपली जी आले किसायची किसणी असते त्या किसणीने मी किसून घेतलेलं आहे. तर एक मी छोटा बाऊल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे बाजरीचं पीठ घालून घेते आणि त्यामध्येच आपल्याला गाजर घालून घ्यायचं आहे. बाजरीचं पीठ आपल्या घरामध्ये थंडीच्या दिवसामध्ये इझिली अवेलेबल होतं आणि त्या पिठापासून तुम्ही हे झटपट डिश बनवू शकता. तर यामध्ये आपण थोडे मसालेसुद्धा घालणार आहे. मी हळद घातलेली आहे, त्यानंतर थोडंसं हिंग घातलेलं आहे, त्यानंतर थोडी धनेपूड घातलेली आहे आणि 1 वर्षाच्या पुढील मुलांना आपण हे ॲज अ फिंगर फूड म्हणून देणार आहे. तर थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे. तर हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हे तुमच्या लहान मुलांना ज्यांना तुम्ही सॉलिड स्टार्ट केलेलं आहे किंवा थोडंफार चावून खायला शिकलेले आहेत अशा मुलांना ॲज अ फिंगर फूड म्हणून हे देऊ शकता. खूप मऊ असा हा पदार्थ तयार होतो आणि मुलं आरामात खातील. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून अगोदर मी हे सगळं मिक्स करून घेते आणि वरून आपण थोडं एक्स्ट्रा पाणी घालून हे पीठ छान भिजवून घेणार आहे. पटकन होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनला जरी दिली तरी चालेल, कारण गाजर किंवा इतर भाज्या मुलं असं डायरेक्ट खात नाहीत. तर अशा प्रकारे यांना त्या पदार्थामध्ये ॲड करून आपल्याला त्यांना द्यावी लागते. आणि गाजर तर तुम्हाला माहीत आहे डोळ्यांच्या निरोगी राहण्यासाठी किंवा नजर चांगली राहण्यासाठी मुलांची खूप उपयोगी आहे. त्याच्यामध्ये विटॅमिन ए, बी, सी, डी आणि ई इतके विटॅमिन्स गाजरामध्ये आहेत. तर तुम्ही तुमच्या मुलांना ते नक्की द्यायला पाहिजे. तर हे पीठ भिजवून झाल्यानंतर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं मी तेल पसरवून घेतलेलं आहे. तुम्ही तूप जरी लावलं तरी चालेल. तर त्याच्यावरती आपण हे बॅटर थोडं थोडं घालून घेणार आहे आणि छोटे छोटे पॅनकेक्स बनवणार आहे याच्यापासून. तर गाजरामध्ये विटॅमिन ए मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे मुलांची हाडं मजबूत व्हायला मदत होते. त्याचबरोबर त्यांची इम्युनिटीसुद्धा वाढते. त्यामुळे ते सतत जर आजारी पडत असतील तर त्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं आणि मुलांचा आहार त्यांच्या सदृढ राहण्याचा पाया असतो. तर त्यांचा आहारच योग्य नसेल तर मुलं निरोगी कशी राहतील. तर त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पदार्थ किंवा वेगवेगळे डिश त्यांना खायला घालायला पाहिजे. सगळ्या प्रकारच्या भाज्या त्यांना खायला घालायला पाहिजेत, जेणेकरून ते हेल्दी राहतील. तर हे पॅनकेक्स मी बनवलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण थोडा वेळ झाकण ठेवून देणार आहे. ते छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. बाजरीसुद्धा तुम्ही थंडीमध्ये मुलांना देऊ शकता. तर बाजरीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम असतं, त्याच्यामुळे मुलांची हाडं मजबूत व्हायला मदत होते. त्याचबरोबर तुम्ही एकदा सर्च करून बघा, बाजरीमुळे मुलांच्या शरीरातील रक्ताची कमतरतासुद्धा दूर होते. तर थंडीमध्ये मोठ्यांनीसुद्धा आणि लहान मुलांनीसुद्धा बाजरी खायला पाहिजे. तर त्याचबरोबर मुलांची डायजेस्टिव्ह सिस्टीमसुद्धा सुधारते. म्हणजे मुलांचं पोट वगैरे व्यवस्थित साफ होत नसेल तर ते सुद्धा व्हायला मदत होते. त्यामुळे हे तुम्ही त्यांच्या डाएटमध्ये नक्की ॲड करा. सकाळी त्यांच्या नाश्त्याच्या टाईमलासुद्धा हे तुम्ही दिलं तरी चालेल. 4-5 वाजता तुम्ही त्यांना काही खाऊ भरवत असाल तर त्यावेळेलासुद्धा तुम्ही हे झटपट बनवलं तरी चालेल. बाजरीचं पीठ तर आपल्या घरामध्ये भाकरीसाठी आपल्याकडे अवेलेबल असतं. तर त्यातलंच पीठ घेऊन तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीच्या भाज्या त्याच्यामध्ये ॲड करून मुलांना खायला घालू शकता. अशाही मुलं भाज्या जर खात नसतील तर त्या भाज्यासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करून असे पॅनकेक्स बनवून मुलांना खायला घाला. तर हे आपल्याला दोन्ही साईडून चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि आपले हे बाजरीचे पॅनकेक्स तयार झालेले आहेत. खूप सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. नक्की तुमच्या मुलांसाठी ट्राय करा. आणि ही थोडेसे आपल्याला जाडसर बनवायचे आहेत, जेणेकरून ते मऊ होतील आणि जी लहान मुलं आहेत ज्यांना दात वगैरे अजून आलेले नाही आहेत त्यांनासुद्धा खायला हे इझी होईल. अशा प्रकारे आपण हे पॅनकेक्स चांगले भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईबच्या बाजूचं बेल बटनसुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्हाला एक वेगवेगळ्या आयडिया मिळत राहतील की आपण मुलांना वेगवेगळं काय खायला घातलं पाहिजे. मुलंही तेच पदार्थ खाऊन कंटाळतात.
त्यामुळे मुलांना या ना त्या मार्गे वेगवेगळे पदार्थ आपण खायला घातले पाहिजेत आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या त्यांच्या पोटामध्ये गेल्या पाहिजेत. असं यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून भरपूर असे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा एकदा बघून घ्या. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार.